नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आणि त्याची स्टार्टअप जर्नी सांगायला माझा मित्र आलेला आहे रोहन नागपुरे. आणि त्याची फार इंटरेस्टिंग कंपनी आहे आणि त्याचं नाव आहे बुर्जीवाला अँड कंपनी. तर सहकार नगरला एस्पेशली जर तुम्ही राहत असाल किंवा तिथनं जात येत असाल तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या एक्झॅक्टली समोर त्याचा एक फूड ट्रक आहे ज्याच्यावरती असं छान पिवळ्या कलरमध्ये ब्रँडिंग केलेलं आहे, बुर्जीवाला अँड कंपनी. रोहन, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. थँक्यू दादा. येस, सो आता बुर्जीवाला आणि कंपनी त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. हो बरोबर. तर कशी काय सुरुवात झाली, पुण्यात कधी आलास, कारण तू पुण्याचा नाही आहेस. नाही, बरोबर. सो पुण्यात यायच्या आधी तू कुठे होतास, काय करत होतास, तो थोडंसं आपण मला वाटतं सांगावंस. येस आणि मग आपण बुर्जीवाला अँड कंपनीकडे येऊ. हो ठीक आहे ना. ऍक्च्युली पुण्यामध्ये मी 3 वर्षापूर्वी आलोय. त्याच्या आधी मी प्रॉपर नाशिकचा आहे, मूळचा नाशिकचा आहे मी. बर. येस, नाशिकला मी माझं एज्युकेशन करता करता कॅफेत जॉब करायचो पार्ट टाइम. बर. सो त्यावेळेस पासूनच माझ्या त्याच्यात इंटरेस्ट होता फूडमध्ये. आणि माझं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे म्हणजे माझे बाबा, तर ते देखील नाशिकची मिसळ तुम्ही ऐकलं असेल. तर नाशिकची मिसळ बाबा बनवायचे. बर. येस, तर ते फूडचं जे आहे ते एक आहे मूळचं, म्हणजे घरापासून त्या गोष्टी ठरल्या होत्या. कॉलेज संपल्यानंतर मी आणि माझा एक फ्रेंड होतो. सो आम्ही दोघांनी मिळून नाशिकमध्ये एक कॉन्टिनेंटलचा एक छोटासा सेट चालू केला होता, फूड ट्रक. तो आम्ही 2 ते 3 वर्ष आम्ही दोघांनी मिळून केला. पण आफ्टर दॅट नंतर स्मार्ट सिटी हा जो एक प्लॅनिंग होता त्याच्यामध्ये आमची ती जागा वगैरे गेली. आम्ही दोघं त्यावेळेस पूर्णपणे उद्ध्वस्त झालो. साधारणतः 3 ते 3.5 लाखाला वयाच्या 19 वर्षी. येस, 19 ते 20व्या वर्षी आम्ही दोघं पूर्णपणे उद्ध्वस्त झालो. मग आता करायचं काय? बरोबर. तर मग मित्र आणि मी दोघांनी सध्या सुरुवातीला म्हटलं त्याचे काहीतरी जॉब करूयात, कारण की त्यांचे पैसे पण फेडायचे आहेत. फॅमिली बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग पण नव्हतं की घरच्यांकडनं पैसे मिळालेत आपल्याला. तो एक प्रॉब्लेम होता. मग माझा एक फ्रेंड होता जो की पुण्यात जॉब करत होता. त्याने मला इथे घेऊन आला. सत्वान्न म्हणून एक कंपनी होती कुलकर्णींची, तिथे मी सुरुवातीला जॉब केला. मग पुण्यामध्ये येऊन 3-4 वर्ष. कोरोना नंतर मग ती कंपनी झाली हँडओव्हर झाली दुसरीकडे. सो मला त्यात इंटरेस्ट नव्हता मग करण्यात. म्हटलं काहीतरी स्वतःच करायचंय. तिथे या कंपनीत काय जॉब करत होतास तू? तिथं मी ऍक्च्युली 2-3 प्रोफाईलवर जॉब केले होते. स्टार्टिंगला ऍज अ मी डिलिव्हरी बॉय म्हणून केला. सेकंड मग मी कॉल सेंटरला होतो. थर्ड मग मी प्रोडक्शन मॅनेजर पण झालो होतो. बर. येस, बिझनेस डेव्हलपमेंट ह्या गोष्टी मी सर्वात हँडल करत होतो. मग काहीतरी करायचं आहे, कारण की नाशिकला असताना आपण करत होतो स्वतःचा बिझनेस, आपल्या हातात कला आहे. तर मग इथं एक एनजीओला जॉईन झालो मी. बर. पुणे अॅनिमल्स वेलफेअर फाउंडेशन. अनिकेत सातवते राहणाऱ्या सहकार नगरचेच आहेत. त्यांच्यासोबत मी एनजीओला जॉईन झालो. त्यांच्यासोबत एक चांगली घट्ट मैत्री झाली होती. आम्ही फिडिंगला वगैरे जायचो, या गोष्टींमध्ये चांगल्या प्रकारची त्यांची मैत्री झाली ती. मग त्यांच्या थ्रू त्यांचीच ती जागा होती. मग त्यांनी मला थोडीफार हेल्प केली तिकडे. मग मी छोटा एक स्टार्ट चालू करते, एक हातगाडी आपण म्हणतो जशी की. आता अंडाभुर्जीची एक हातगाडी मी चालू केली. बर. मग त्यानंतर हळूहळू तो प्रवास सुरू झाला. मग अनिकेत दादाला पण जरासं काही दिसलंच का, बाबा हा खूप डेडिकेशनने करतोय काय. सो मग तो एक जो प्लॅटफॉर्म पाहिजे होता मला, की काहीतरी मोठं करायचंय आपल्याला, कारण की छोट्याशा फक्त हातगाडीवर काही करू शकत नाही. त्याला एक लिमिट होतं. ते लिमिट क्रॉस करण्यासाठी अनिकेत दादांनी हेल्प केली, जो की त्यांनी त्यात इन्व्हेस्टमेंट केली. त्यांनी एक चांगला प्लॅटफॉर्म रेडी करून दिला. या अशा गोष्टी हळूहळू म्हणजे सुरुवात केल्या. बरोबर. सो आता ही बुर्जीची गाडी जेव्हा तू म्हणतोस त्यावेळेला मग तू एकटाच हे सगळं करत होतास? हो बरोबर. म्हणजे मग काय त्याचं रुटीन कसं असायचं तेव्हा जेव्हा बुर्जीची गाडी होती? ओके, त्यावेळेसचं रुटीन माझं असं होतं की सकाळी 9 वाजता जॉबला जायचं. बर. 5 वाजता जॉबवरनं सुट्टी होणार. 6 वाजता डायरेक्ट बुर्जीच्या गाडीवर यायचं. मग 6 वाजेपासून तर रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत बुर्जीच्या गाडीवर असायचं. मग 2 वाजता रूमवर जायचं, झोपायचं, पुन्हा सकाळी 7 वाजता उठायचं आणि जॉबची रेडी, म्हणजे फुल टू बिझी शेड्यूल. स्वतःसाठी हा वेळ जो आपण म्हणतो तो नव्हताच काही प्रकारचा. बरोबर. मग आता हे तू किती 8 महिने 1 वर्ष केलंस? हो, मी ते 7 महिने केलं होतं. 7 महिने. येस. पण मग त्याच्यामध्ये तुला असं नोकरी आता नोकरी तू करत नाहीस? नाही, आता नाही करते. पण मग जेव्हा तू असं ठरवलंस की म्हणजे अनिकेत बरोबर मे बी तुमची चर्चा झाली असेल, येस.
तर त्या चर्चेविषयी थोडंसं सांग ना, की तुम्ही एकतर मोठी उडी घ्यायचा प्लॅन करत होता राईट. आणि मग तिथे नोकरी करायची का नाही हा मे बी प्रश्न तुझ्या समोर आला असेल. हो, बरोबर. तो प्रश्न आला होता. कारण की घरी तर सांगू शकत नव्हतो, की मी पुण्यामध्ये येऊन अंडापुरीची गाडी चालू करतोय. आणि 8 महिने तर माझ्या घरी माहीत पण नव्हतं. आता काय सीन आहे आता माहितीये? हो, आत्ता माहिती पडलेलं आहे. हा, आत्ता 1-1.5 महिन्यापूर्वी घरच्यांना माहिती पडलं. पण बरं. त्याच्या आधी घरच्यांना माहित नव्हतं. त्यांना हा. असं वाटतं, की आपला मुलगा पुण्यामध्ये एक कॉर्पोरेटला व्यवस्थित जॉब करू राहिला. हा. त्यांच्या डोक्यात अशीच कल्पना होती. बरोबर. जॉब सोडल्यानंतर सुद्धा त्यांना आयडिया नव्हती, की पोराने जॉब सोडलाय. पण आपण कसं एक मिडल क्लास फॅमिली. सो आपलं एक ठरलेलं असायचं बजेट, की हा बा एवढा पेमेंट आलाय, सो घरी एवढे पाठवायचे आहेत. बरोबर. माझा पर्सनल एक्सपेन्स आहे, मेसचे पैसे, रूमचं भाडं आहे, हे ठेवायचंय. तर सुरुवातीला हा जरा त्रास झाला होता मला. जरा म्हणजे खूपच झाला होता, असं जरा म्हणता येणार नाही त्या गोष्टीला. कारण की माझा नवीन बिझनेस म्हटलं की खूप आमाप पैसे असतं नसतं. कारण की लोकांच्या डोक्यात येत असतं की आपण स्वतःचा बिझनेस चालू केला म्हणजे खूप सारा पैसा. ती सगळ्यात पहिले डोक्यातनं ही कल्पना काढून टाकावी, मला पर्सनली असं वाटतं. नाही बरोबर आहे. तुम्ही सिधान 2 वर्ष तरी डोक्यातनं हे काढूनच टाका की तुम्हाला पैसा भेटेल. बरोबर. सुरुवातीला तुम्ही जस्ट तुमचा एक्सपेन्स नॉर्मली तेवढा निघेल एवढंच, आणि तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील तेवढे. तर मग ते घरी माहित नव्हतं. दादा पण बोलला की अचानक सोडू नको जॉब. पण आत्ताचा जो सेटअप आहे पूर्ण, तर त्यासाठी मला जॉब सोडणं गरजेचं होतं. कारण की पूर्ण वेळ तिकडे देणं, त्याच्यामध्ये काही नवीन नवीन इन्व्हेन्शन करणं, नवीन नवीन डिशेस तयार करणं, बरोबर. या गोष्टी करायच्या होत्या. आणि क्लाउड जे चालू केलं आता रिसेंटली 1 महिन्यापूर्वी, तर ते फुल टू नाईट असतं. सो आता ती बुर्जीची गाडी 8 महिने 7 महिने तू त्याच्यावरती होतास. त्याच्यानंतर जे ट्रान्सफॉर्मेशन झालं किंवा जो बदल झाला, तर तो आत्ता काय नेमका आहे, म्हणजे फूड ट्रक ज्याला आपण म्हणतो, राईट. तसा सेटअप आहे. तर तो बिल्ड करताना काय काय काळजी घेतली गेली, किंवा काही एक मला त्याच्यातला खूप इंटरेस्टिंग वाटला फीचर, की आपण तुझ्या इथे खाल्लं हो, की बरोबर. हात धुवायला माणूस हे शोधतो पाणी कुठे आहे. तर जनरली एक असं जार उलटा लावून ठेवलेलं असं पीप असतं, राईट. असं काहीतरी असतं. तर तू एक छान सोय केलीस बेसिनची ट्रकमध्येच. बरोबर. तर ते मला फार मस्त वाटलं. येस, ते क्रेडिट पूर्णपणे अनिकेत दादाला जातं, कारण की ती त्याची आयडिया होती. राईट. सो हे बिल्ड करताना मग फूड ट्रकची आयडिया कशी आली, कसं त्याच्यावरती काम केलं, साधारण अगदी करेक्ट नंबर जरी नाही सांगितलास तरी ते असं काय म्हणतात त्याला, एक 5-50 हजारातलं काम नाही वाटत ते. नाही, साधारणतः त्याला एक 5 ते 5.5 लाख रुपये खर्च केलेत दादा. कारण की तो पूर्ण सेटअप मध्ये फ्रीज आहे, गॅस, सिंक वगैरे. प्लस तू बाहेर बघितलं, बाहेरच्या साईडला एक सिंक ठेवलं आपण हात धुवायला, पाणी प्यायला. तो पूर्ण सेटअपला एक 5 ते 5.5 लागले. आणि आधी अनिकेत दादाची एक फूड व्हॅन होती, सो त्यातनं त्याला एक आयडिया आली होती की थोडंसं जर आपल्याला काहीतरी वेगळं जर करायचंय, एक नॉर्मल अंडा भुर्जीची गाडी आणि आपली एक भुर्जीवाला अँड कंपनी, ह्याच्यात जर काहीतरी डिफरन्स जर पाहिजे असेल तर काहीतरी वेगळं करावं लागणार आहे आपल्याला. आणि ऍक्च्युअल जर असं डोक्यात घेतलं की अशा टाईपच्या ज्या फूड व्हॅन असं म्हणतो, फूड ट्रक्स, सो त्या बेसिकली कसं एक कॉन्टिनेंटल फूड या टाईप्स मध्ये असतात. बरोबर. किंवा काहीतरी फॅन्सी असतं. फॅन्सी आयटम्स मध्ये येतात, ह्या गोष्टीमध्ये त्या येत नाही. सो मग त्यांनी विचार केला की आपण फुल टू हायजीन बुर्जी द्यायची, जे की पब्लिक एक्सपेक्टेशन नाही करू शकत की अशा गाडीवर बुर्जी भेटू शकते. कारण की नवीन जेव्हा ती आणली होती तर कस्टमर विचारायचे, अरे पिझ्झा आहे का, बर्गर आहे का, आणि त्यांना सांगावं लागायचं दादा बुर्जीची गाडी आहे आपली. तर ते शॉक होऊन जायचे. म्हणजे इतकी सुंदर बनवलेली असते ती. राईट. सो आता इथे पण तू आता एकटाच आहेस, म्हणजे तू गाडीवरती हो, ऑपरेशन पूर्णपणे मी हँडल करतो फुल टू. आणि क्लाउड किचन वरती आणखी एक जण आम्ही ठेवलेत, एक काका आहेत, तर तिकडे ते हँडल करतात. बरं, आता हे क्लाउड किचन आणि बुर्जी अँड कंपनीच क्लाउड किचन आहे? येस, बुर्जी अँड कंपनीच. क्लाउड किचन वरून आपण सर्व प्रकारच्या झोमॅटोच्या ऑर्डर्स, आणि रात्री 12 ते 4:30 आपल्या एरियातल्या 2 ते 3 किलोमीटर रेडियन्स मधल्या पर्सनली आपण स्वतः डिलिव्हर करतो त्या. म्हणजे झोमॅटोच्या ज्या ऑर्डर्स असतात त्या रात्रभर चालू असतात? हो, येस. म्हणजे ते कुठल्याही एरियामध्ये जातात? कुठल्या एरियामध्ये, संध्याकाळी 6:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत. आता जेव्हा तू ही नवीन गाडी लावलीस, येस, पहिला ते ओपनिंग वगैरेचा एक दिवस सोडून त्यावेळेस लोक येतात, बरोबर. त्याच्यानंतरचा 1 महिना
ओव्हरऑल कसा होता तुला आठवतं का? कस्टमर Overall- कसे येत होते, येस येस मी सांगणार कस्टमर फीडबॅक काय होता असं? नक्कीच नक्कीच. त्याच्या आधी 8 महिन्यापासून मी तुला सांगितलं दादा मी की 8 महिन्यापासून मी एक छोटीशी हातगाडी लावलेली होती. हम्म, पण ज्यावेळेस ती गाडी आणली तर तेव्हा लोक कन्फ्युज तेव्हा ना म्हणजे माहित पण नव्हतं आधी की इथे एक अंडाभुर्जीची गाडी होती. हम्म, त्यांना माहित पण नव्हतं. तो जेव्हा सेटअप आला जो अट्रॅक्टिव्ह म्हणतो आपण, हम्म, तर त्यावर त्यांना असं वाटायचं की हा नवीनच आहे काहीतरी. त्यांना सांगितलं सर मी आधी जी गाडी होती तीच आहे. अरे नाही आमचं लक्षच नव्हतं गेलं. अच्छा. हा म्हणजे जो एक न येणारा कस्टमर होता तो सुद्धा अट्रॅक्ट झालेला आहे. हम्म, हम्म, आणि जे जुने कस्टमर्स होते आपले यायचे त्यांना पण छान वाटलं की अरे वा आता भारी केल्यावर हायजीन केलेले. आणि सेम गोष्ट आधीच्या गाडीवर सुद्धा मी ऍप्रॉन असायचे, ग्लोव्ज असायचे, पण तो सेटअप बघून कस्टमर येत नव्हतं. कारण की त्यांचे माइंडसेट थोडंच असायचं की अरे हा ठीक आहे इट्स ओके, म्हणजे ही गाडी आणि स्वारगेटची गाडी एक सिमिलर सेमच आहे. सेमच हा आहे. म्हणजे आपल्याकडे बुर्जीची गाडी म्हणल्यावर जे एक डोक्यात येतं तशीच तुझी आधीची पण गाडी हो, असणार. अगदी जरी बरोबर. तू ग्लोव्ज जरी घातले हो हो तरी ते पटकन जाताना लक्षात येतं. आता जनरली ते संध्याकाळच्या वेळी एस्पेशली हो. लाईट असतात छान, बरोबर त्यामुळे ती स्पॉट होते गाडी. स्पॉट होते. हम्म, राईट राईट. हम्म. मग कस्टमर फीडबॅक हा एक प्रकार असतो. अर्थात फूड बिझनेसमध्ये खूप पर्सन स्पेसिफिक असतं, म्हणजे कोणाला काय आवडेल कोणाला काय आवडेल हे तर झालंच. टेस्ट वेगळी असते. शिवाय अंडा बुर्जीच्या गाडीवरती फीडबॅक आपण जनरली देत नाही. देत नाही. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तर मग ते तसे काही तुला फीडबॅक आले का? आलेत आलेत म्हणजे खूप सारे फिमेल कस्टमर्स. हा मोस्ट इम्पॉर्टंट मला एक ते होतं कारण की आता आपण बघितलं की घरामध्ये जर आपलं काही मेनू असतो आपण म्हणतो की स्वयंपाक, तर ते डिसाईड करणं जे 80% जे आहे ते फिमेल पर्सनकडे असतं. घरात जरी काही बनवायचं नसेल तर बाहेरून जरी आणायचं म्हटलं तर फिमेल डिसाईड करते. सो तो मला एक खूप म्हणजे एक फायदा ठरला त्या गोष्टीचा की फिमेल कस्टमर येतात आणि त्यांना आवडते ती गोष्ट. खूप सारे आहेत जे की मला फोन करून सांगतात की रोहन असं असं रेडी ठेव आम्ही येतोय घ्यायला. म्हणजे तो एक माझ्यासाठी एक स्ट्रॉंग पॉईंट झाला असं मला असं वाटतं. ते प्रेझेंटेशनमुळे झालं असेल असं वाटतंय की येस प्रेझेंटेशन पण त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पण पकडलाच पाहिजे कारण की टेस्ट जी आहे तर टेस्ट आधी पण देत होतो मी. असं काही म्हणजे नाही गाडीवरची टेस्ट आणि आताची टेस्ट ह्याच्यात फार काही फरक नसेल. खूप काही फरक नाहीये. कारण की आधी पण मी जे मसाले आहे ते स्वतः प्रॉपर मी स्वतः बनवतो. अच्छा. असं नाही की बाहेरून आपण आणतो. आधी पण टेस्ट देत होतो, पण जो ह्या सेटअपमुळे फरक पडलाय ना. बरोबर. हा तर मग या सेटअपला मला असं वाटतं की 60 ते 70% वेटेज आहे. येस ऑब्व्हियसली. नाही आणि तो काय म्हणतात त्याला, थोडस टपरीवरती बुर्जी खाण्यापेक्षा अशा फूड ट्रक वरती बुर्जी थोडस कूल वाटतं. म्हणजे स्पेशली आता यंगस्टर जे आपण म्हणतो हम्म, तर त्यांना कसं असं कूल पाहिजे असतं, थोडंसं भारी, चीजी, क्रीमी. बरोबर. तर अशा खूप साऱ्या व्हरायटी आपण त्या रेडी केलेल्या डिशेस मध्ये. जस्ट लाईक फक्त अंडा भुर्जीच नाही. असं काय 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 आयटम आहेत आपल्याकडे? आपल्याकडे अंडा भुर्जीमध्ये 3 प्रकार आहेत. एक रेग्युलर मसाला भुर्जी असते, सेकंड आपली ग्रीन मसाला भुर्जी आहे, बॉइल्ड एग मसाला भुर्जी आहे. स्नॅक्स मध्ये आपल्याकडे एक सँडविच, एक बर्गर, एक हॉटडॉग आहे. म्हणजे जे आयटम आहेत सर्व एग मध्ये. एग मॅगी ठेवलेली आहे. बर. त्याच्यातलं ऑथेंटिक म्हणजे एक बेस्ट सेलर डिश जी आहे तर त्यात 3 आयटम्स आहेत आपल्याकडे. एक एग मसाला मॅगी आहे, एक भुर्जी आहे आणि एक ऑस्ट्रेलियन फ्राय आहे. तो ग्रेव्ही मधला आयटम आहे. ऑस्ट्रेलियन फ्राय? येस, इट्स अ युनिक. बर. ही नाही खाल्लेली मी. तू ट्राय नाही केली. ही खायला पाहिजे. ऑस्ट्रेलियन फ्राय ग्रेव्ही बेस्ड आहे का? येस, ग्रेव्ही बेस्ड. पण म्हणजे अंडा करी सारखं नाही? नाही, अंडा करी नाही म्हणता येणार. अंडा करी वेगळा प्रकार झाला. हा एक वेगळाच प्रकार येणार. राईट. येस. खालती एक रनिंग वाला हाफ फ्राय येणार तुला. बर. त्याच्यावरती ग्रेव्ही असते, बॉइल्ड एगची स्लाइस केलेली, पातळ स्लाइस केलेली, आणि वरतून परत एक हाफ फ्राय असतं. बर. तर ते दिसायला पण सुंदर दिसतं आणि टेस्ट जी आहे ती काळ्या मसाल्याची ग्रेव्ही येते ती. क्या बात है. बढिया. म्हणजे हे घ्यायला पाहिजे आता. नक्कीच. सध्या मी लिस्नर्सना पण सांगतो की तुम्ही सहकारनगर, पर्वती, पद्मावती, बिबेवाडी, सातारा रोड हे तर सगळे जवळचे एरिया झाले. तळजाई, तर तिथे जर तुम्ही राहत असाल तर नक्की या गाडीवरती, गाडी नाही म्हणता येणार आपण त्याला म्हणू, फूड व्हॅन, फूड ट्रक, बुर्जीवाला अँड कंपनीकडे जाऊन तुम्ही एकदा टेस्ट करायलाच पाहिजे. रोहन फार सुंदर पद्धतीने बनवतो, उत्तम बोलतो. म्हणजे आमची भेटही त्या दिवशी गाडीवरतीच झाली आणि
आम्ही गप्पा मारत होतो आणि त्याला म्हणलं येतोस का पॉडकास्टवरती, तर तो हो म्हणाला. आज सुट्टी आज आहे, सुट्टी, गुरुवारी गुरुवारी. आपण रेकॉर्ड करतोय. आता बिझनेस ग्रोथच्या दृष्टीने एकतर तू क्लाउड किचन सुरू केलंस, येस दादा. अजून काय प्लॅन असतात डोक्यात? कारण आता तू जसं मगाशी पण सांगितलंस की नाशिकलाही तुझा कॅफे होता, त्यामुळे तो एक स्टार्टअपचा माइंडसेट तुझा ऑलरेडी आहे हो हो की याच्यातनं आपल्याला काहीतरी नवीन करायचंय, जास्त करायचंय, मोठं बरोबर. करायचंय. येस दादा. तर आता पुढे बघताना तुला काय प्लॅन्स आहेत डोक्यात? किंवा बऱ्याचदा ते काय होतं, आपण इम्प्लिमेंटेशनला वेळ असू शकतो की हो. थोडा वेळ जाईल, पण डोक्यात सतत चालू असतं. हो, डोक्यात ते प्लॅन्स चालू असतात तर ना. ते काय प्लॅन्स आहेत? डोक्यात प्लॅन्स मध्ये सध्या म्हणजे आत्ताची जी स्टेप आहे, नेक्स्ट स्टेप. हम्म. सो नेक्स्ट स्टेप आहे की सध्या ह्या जागेवरती जास्तीत जास्त कस्टमर जनरेट करायचे. हम्म. कस्टमर जनरेट केले म्हणजे माउथ पब्लिसिटीने बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचू आपण. हम्म. आता मी माहिती आहे फक्त सहकारनगरच्या लोकांना, बरोबर. आउट ऑफ द बाकी माहित नाही कोणाला. फार तर फार म्हणजे आपण त्या रोडने जाणार बीपीवाडी किंवा पद्मावती पकडू. हम्म. सो कारण की त्या लोकांपर्यंत जेव्हा पूर्णपणे पोहोचेल, मग मला पुण्यामध्ये कोथरूडला एक नवीन ब्रँच खोलता येईल हम्म. किंवा विमाननगरला. तर हे बरोबर. माझे असे प्लॅन्स डोक्यात आहे. तर ह्याच्यावरती एक स्टेप बाय स्टेप वर्किंग चालू आहे माझं. बरं. आणि म्हणजे आता हे फ्रँचायझी मॉडेल तुम्ही रन करणार आहे का? येस, फ्रँचायझी मॉडेल. फ्रँचायझी मॉडेल. त्याच्यावरती काम चालू आहे. त्याच्यावरती basically. काम चालू आहे. आता बरेचसे लोक येऊन पण गेलेत माझ्याकडे फ्रँचायझीसाठी. हम्म. हम्म. पण प्रॉब्लेम असा आहे की मी अजून स्वतः पूर्णपणे त्या गोष्टी तयार नाही. मग उगाच कारण नसताना बरोबर. फ्रँचायझी देणं आणि समोरच्याचं ना आपलं दोघांचं नुकसान करून घेणं, याला अर्थ नाही काही. तयार नाही जेव्हा तू म्हणतोस त्यावेळेस काय तुला असं वाटतं की कुठे कमी अजून मी- काम करायला हवं? येस 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 मी अजून काम मला ह्याच्यासाठी करायचं आहे की मी इन्स्टंट फूड डिलिव्हर कसं काय करू शकतो कस्टमरला, की कस्टमरला कमीत कमी वेळ थांबता आलं पाहिजे. कस्टमरचा वेळ जास्त वाया नाही गेला पाहिजे, की हा आलाय ती साधारणतः एक 5 ते 6 मिनिटात त्यांना त्यांची ऑर्डर मिळाली पाहिजे. बरोबर. ह्याच्यावर चालू आहे. त्याच्यानंतर समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याकडनं फ्रँचायझी घेतली, तर ॲज अ सेम टेस्ट तिथपर्यंत कशी पोहोचेल, म्हणजे क्वालिटी मेंटेन तेवढी क्वालिटी झाली मेंटेन पाहिजे. कशी राहायला पाहिजे. तर त्या गोष्टीवर वर्किंग चालू आहे माझं. बर. एकदा का जर ते सक्सेसफुली झालं, मग मी फ्रँचायझी द्यायला रेडी असणार आहे. आत्ता काही करण्यात अर्थ नाही. समोरचा व्यक्ती मला पैसे देईलही बरोबर. आणि मी घेऊन टाकेल. पण काही कारणामुळे समजा जर का ती रन नाही झाली किंवा ती टेस्ट प्रॉपर डेव्हलप त्याला करता नाही आली, सो मग त्या व्यक्तीचं नुकसान आहेच आहे, त्यात काही वाद नाही. पण त्यासोबत माझं पण नुकसान असणार आहे. तुझ्या ब्रँडचं नाव खराब होणार आहे. तर आत्ता काही करण्यात अर्थ नाही. 6 महिने आणखी वेळ देणार, त्याच्यावर व्यवस्थित काम करणार. एकदा का ते प्रॉपरली तो रेडी झालं की आपलं अशा प्रकारे आपण रन करू शकतोय, मग त्यानंतर फ्रँचायझीचा विचार. राईट. आणि इंस्टाग्राम वरती पण तू आहेस, बुर्जीवाले आणि कंपनी. येस इंस्टाग्राम वरती तर त्याची पण लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊच आहे, असो हो नक्की. ऐकणारे फॉलो करतील. पण तिथे मग कॉन्टेंट जनरेशन ज्याला आपण म्हणतो की पोस्ट टाकायचे, व्हिडिओ टाकायचे, हो. तर मग हे तुला कोण मदत करतं? कारण तू तर बिझी असतोस. येस ते बॅकग्राऊंडचं काम जे आहे ते अनिकेत दादा करतो. अच्छा, बरं. येस. त्यामुळे मग ते थोडं बॅलन्स होतं. हो बरोबर. त्या गोष्टीकडे अनिकेत दादा लक्ष देतो. बरोबर. आता कस्टमर वाढवायचे तू म्हणलास मगाशी, हो बरोबर, अजून लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर मग याच्यासाठी तू काय डोक्यात प्लॅन आहे तुझ्या, की काय केल्याने कस्टमर्स वाढतील? नाही, फर्स्ट ऑफ कसं आहे ना, आता एक डोक्यात असं पण आलं होतं की आपण पॅम्पलेटिंग करावी, ऍडव्हर्टायझिंग करावी, पण ओव्हरऑल त्या गोष्टीचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट येतो एक 5 ते 60%, 5 to 7% ओनली. बरं. 100% तू पॅम्पलेटिंग जेव्हा 100 पॅम्पलेट्स वाटणार आपण दादा, त्यातले 5 येणार, 5 ते 6 लोक येणार. असं म्हणता येणार नाही की ते वेस्ट ऑफ द मनी आहे, असं अजिबात म्हणता येणार नाही. पण जी माउथ पब्लिसिटी होते ना, ती सगळ्यात बेस्ट, म्हणजे मला पर्सनली असं वाटतं आणि जे जाणवलेलं आहे. कारण की तुझ्या आता एखादा पॅम्पलेट आलं समज दादा की असं आहे, तू विचार करतो ओके ठीक आहे जाऊयात एकदा, पण तू एकदा जाऊया असा विचार करतो. पण हेच तुला मी सांगितलं दादा, अशा ठिकाणी जा, मस्त भुर्जी आहे तिकडं भुर्जी खूपच छान भेटते बरं का. तर तुला ज्यावेळेस भुर्जी खायची इच्छा होईल ना, तू पहिले तिकडेच जाणार. बरोबर. तो एक आपली म्हणजे कस्टमर सायकोलॉजी म्हणून चालू आहे आपण, असं काय. बरोबर. तर ती सध्या आपल्याकडे चालू आहे चांगल्या प्रकारे. सो आता आपल्याकडे पुणे स्टेशन, कॅम्प, कोंडवा इथून सुद्धा काही काही कस्टमर येतात, हो, जे की माउथ पब्लिसिटी मध्ये झालेले. क्या बात आहे. किंवा आधी एकदा खाल्लंय, आवडलंय. राईट. जस्ट असं जनरली नाही का,
रॅन्डमली आले होते एरियात, दिसलं, ट्राय खाल्लं. केलं, आवडले. क्या बात आहे. असे लांबून लांबून कस्टमर पण येतात. हम्म, आणि मला असं वाटतं की खूप जास्त आपण जे डेकोरेट करतो किंवा खूप मोठमोठे ऍडव्हर्टायझिंग करतो, हम्म, त्याच्याने अचानक खूप मोठा कस्टमर आपल्याकडे येतो, हम्म, राईट. पण तो कस्टमर जो असतो ना, तो तात्पुरता असतो. हम्म, बऱ्याचदा बघितलं असेल की एखादा खूप छानसं असं कॅफे ओपन झालेलं आहे, हम्म, त्यांनी खूप मस्त डीजे वगैरे असे लावलेले असतात, लाइटिंग्स केलेले असतात. हम्म, त्याकडे आपल्याला गर्दी खूप दिसते, भयंकर. बरोबर. आपण म्हणतो अरे भारी चाललंय. हम्म, पण 1 महिन्यानंतर काय होतं ना, की एक लो पेक्षा लो चालू असतं. हम्म, कस्टमरचं कसं आहे ना, की तो ते तुमचा सगळा तो सेटअप वगैरे हे ते बघून एकदा येऊ शकतो तुमच्याकडे. बरोबर. सेकंड टाईम येणार कसा? तर त्यासाठी तुमची टेस्ट डेव्हलपमेंट आणि माउथ पब्लिसिटी, हम्म, हे 2 ऑप्शन फार इम्पोर्टन्स आहेत. बरोबर. हां, मग ह्याचा अर्थ असा पण नाही होत आहे, की बाकीच्या काही गोष्टी आहेत, की ज्याच्याने आपण मार्केटिंग नाही करणार. हम्म, हम्म, त्या मार्केटिंगची पण नक्कीच चालू आहे. जसं की Instagramवरती, सोशल मीडियावरती, सहकार नगरचा जो Facebook ग्रुप आहे, हम्म, त्याच्यावरती पोस्ट टाकणे, या गोष्टी पण चालूच असतात. पण माउथ पब्लिसिटी इज द बेस्ट. बरोबर, तुमचा बरोबर. बिझनेस जसा जेवढा हळूहळू स्लो तुमचा ग्रो करेल ना, तेवढा लाँग टर्मसाठी असतो. बरोबर. पण नाशिकमधली पोरं असतील किंवा अजून छोट्या शहरांमधनं, गावांमधनं जेव्हा मुलं आयदर पुण्यात येतात किंवा त्यांच्या इथे जेव्हा हां, बिझनेस बरोबर आहे. करतात, त्यावेळेस त्यांच्या डोक्यात हेच असतं का, की पटकन ग्रो हो. व्हायचंय, पटकन मोठं येस, व्हायचंय. येस, येस, तर येस. त्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की हळू आणि माउथ पब्लिसिटीनी एस्पेशली फूड बिझनेस तर फूड बिझनेस, माउथ 100%. पब्लिसिटी, हं, हं. ते खूपच इम्पोर्टंट आहे. राइट. आता मग क्लाउड किचनचं जे तू म्हणालास, त्याला आता 1 महिना झाला. हो. तर त्याचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? कारण तो सेटअप करणं, तो सगळा रन करणं ह्याची पण एक प्रोसेस असणार काहीतरी. येस, येस. तो पण खूपच डिफिकल्ट गेला. असं म्हणता नाही येणार, की आता ही चालू केली तर ते एक सोपं. हां. पण कसं तर अंडाभुजीची गाडी पूर्ण रात्रभर चालू ठेवू शकत नाही. हं. म्हणजे स्वारगेटला ती परमिशन आहे. आपल्या एरियात ती परमिशन नाही भेटत आपल्याला. बरोबर, बरोबर. हां. आणि एक हे पण डोक्यात घेतलं, की पुण्यामध्ये माझ्यासारखे बॅचलर्स खूप असतात. हं. सहकार नगरमध्ये सुद्धा खूप सारे हॉस्टेल्स आहेत. माझ्याकडे खूप पोरं येतात बॅचलर्स. मी पण जेव्हा आधी जॉबला होतो, तेव्हा मला पण असं कधी उठसूट रात्री 2ला 3ला भूक लागायची. मग Zomatoवरती ऑर्डर करावूयात चला. हं. पण Zomatoवरती तो एक रेट एक्स्ट्रा पडायचा. बरोबर. किंवा मग चला पुन्हा स्टेशनला जा. हं. इराणी बर्गर ह्या त्या गोष्टी खावा. बरोबर. तर मग एक डोक्यात ते पण घेतलं, की ते पोरांची रिक्वायरमेंट होती. यार नाईटला काहीतरी हवंय. हं. ती तर पण एक त्यामुळे आयडिया दुसरीकडनंच चुरली ॲक्चुअली. बरं. पर्सनल नाही, पण ती आयडिया दुसरीकडनंच पण आलं ते डोक्यात. हं. तर म्हटलं ठीक आहे, करूयात. हं. आणि Zomatoसाठी मला इथून करायचं नव्हतं, दुसरीकडनंच क्लाउड किचन. मग ते क्लाउड किचन सोबत नाईटला चालू केलं. हं. तर पोरांचा रिस्पॉन्स चांगला यायला लागलाय, हं. बॅचलर्सचा. बरोबर. हां, मग रात्री त्यांना कधीही वाटलं, तर ते एक फोन करतात, "दादा असं-असं हवंय." आपण त्यांना नेऊन देतो. एक हं. त्यांची पण सोय कशी होते, की त्यांना Zomatoवर एक्स्ट्रा पे करावं लागत नाही. हां. पण मग तिथे तुझ्याकडे मग लोकं आहेत म्हणजे डिलिव्हर करायला? सध्या मी स्वतःच डिलिव्हर करतोय. बरं. हो. हं. किचनवरती काका असतात, ते बनवतात फूड. हं. आणि मी स्वतः डिलिव्हर करतो. आणि जी डिलिव्हरी सर्व्हिस जी आहे, आपण पर्सनली करतो. हं. ती रात्री 12:30 नंतर आपण ठेवतो. हं. नाईटला फक्त. बरोबर. कारण की बाकी वेळ जेव्हा मी ती आपल्या फूड ट्रकवर असतो. फूड ट्रकवरती असतं. येस, मग म्हणजे तुझं दोन्ही काम चालू आहे. एक फूड ट्रक वरती भुर्जी बनवायची पण हो, हो. आणि आणि नंतर रात्री डिलिव्हरी करायची. डिलिव्हरी करायची पण. येस, येस. दोन्ही कामं चालू आहेत सध्या. आणि मग नंतर दुपारनंतर तुला तयारी करायला लागत असेल फूड ट्रकची. हो, साधारणतः 3 वाजता मग मी क्लाउडवर जाऊन सर्व रेडीमेड तयारी करतो. म्हणजे मग काय त्याच्यात थोडंसं सांग ना मला काय तयारी करतोस? हे तयारी करणं म्हणजे सर्वच मसाले रेडी करणं, ग्रेव्ही रेडी करणं, हं. ऑनियन, टोमॅटो म्हणजे ह्याची चॉपिंग करून ठेवणं, हं. राईस तयार करणं. या बरोबर. सर्व गोष्टींची क्लाउडवरती सर्व तयारी होते आमची. बरोबर. आणि ती सर्व तयारी होऊन मग मी फूड ट्रकवर जाऊन 6 वाजता फूड ट्रक मी चालू करतो बरोबर. हं. हं. येस. ट्रकला किती दिवस झाले साधारण चालू होऊन? 5 फेब्रुवारीला चालू केलं होतं. मला आठवतंय 5 फेब्रुवारीला ओपनिंग 5 केली होती. फेब्रुवारी येस, म्हणजे येस. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 6-7 महिने येस, झाले. 7 महिने झालेत. कसा ओव्हरऑल रिस्पॉन्स? छान. रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे ग्रो लेव्हल जे आपण म्हणतो, तर ती आधीच्या ह्याच्यापेक्षा 20-30% प्लसमध्ये आहे. म्हणजे हातगाडी जेव्हा होती, हो, तर त्या दर त्याच्यापेक्षा महिन्याला जास्त येस म्हणजे कस्टमर ॲड होत आहेत. हो, बरोबर. म्हणजे त्यावेळेस पण कसं दर महिन्याला काहीतरी 20% 30% अशी ग्रो चालायची. हं. असं नाही की त्यावेळेस ग्रो नव्हती होत. हं. त्यावेळेस पण व्हायची. पण आत्ता त्याच्यापेक्षा
प्लस आहे, 20% प्लस आहे मी हम्म, ग्रोला. आणि मग लॉयल कस्टमर्स, रेग्युलर कस्टमर्स वाढले का फूड ट्रकमुळे? हो, खूप सारे बरेचसे कस्टमर्स आहेत. मी बरोबर. सांगितलं असेल आणि या- तू मगाशी तू म्हणलेला तो पण छान वाटला मला इन्साइट, की फिमेल कस्टमर्स यायला लागले. हो कारण हो की तो फूड ट्रक आहे, थोडं छान आहे, बरोबर. स्वच्छ आहे जास्त हो, दिसायला. हो, बरोबर म्हणजे आधी पण तू हायजीन प्रिकॉशन्स घेतच होता, घेत होतो, पण पण आता ते फूड दिसत ट्रक नव्हतं. हा दिसायला आता ते एकदम. ते म्हणतात ना, जो दिखेगा वही विकेगा. हा भाई, बढिया बढिया बढिया. ऑस्ट्रेलियन फ्राय खायला मी हो, नक्की येणार आहे. नक्कीच आहे. आणि मी लिस्नर्सना पण सांगतो की तुम्ही नक्की जा इंस्टाग्रामवरती, त्याला फॉलो करा. खूप मस्त मेहनत करतोय मुलगा, मस्त काम करतोय. त्याला आपल्यासारख्या लिस्नर्सनी सपोर्ट करून भरपूर त्याचा सेल एकतर वाढला पाहिजे, आणि त्याला नवीन नवीन फ्रँचायझी कोथरूडमध्ये आणि विमाननगर असे त्यांनी 2 एरिया सांगितलेत. तुम्ही जर तिथनं ऐकत असाल आणि तुम्हाला फ्रँचायझी हवी असेल तर त्याला फोन करा, त्रास द्या. म्हणजे मग तो अजून जोरात काम करेल आणि त्याच्या भरपूर नक्कीच. फ्रँचायझीज होतील. रोहन, खूप मस्त गप्पा मारल्यास, खूप चांगले इन्साइट Yes. सांगितलेस. थँक्यू दादा. तर ऑल द बेस्ट. आणि मी ऑस्ट्रेलियन फ्राय खायला नक्की. हो, नक्कीच. वेलकम, एनी टाइम वेलकम. येस. सो मंडळी, भेटूया आपण पुढच्या मंगळवारी एखाद्या ऑन्ट्रप्रेनर बरोबर गप्पा मारण्यासाठी. तोपर्यंत राम राम.